जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या भारतीय देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी व ऑपरेशन सिंदूर सक्सेसच्या विजयासाठी भारतीय सैन्य दलाचे साहस, शौर्य आणि बलिदानास वंदन नमन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत शहरामधून तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। या तिरंगा पदयात्रेमध्ये अनिल गदादे, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, प्रवीण घुले, काकासाहेब तापकीर, सचिन घुले, आबा पाटील, काकासाहेब धांडे, शांतीलाल कोपनर, गणेश क्षीरसागर, मोहिनी पिसाळ, हर्षद शेवाळे, सचिन पोटरे, विनोद दळवी, सुनील शेलार, देविदास खरात, ओंकार तोटे, भाऊसाहेब तोरडमल, शरद मेहत्रे, विजय तोरडमल, नंदलाल काळडाते, प्रसाद ढोकरीकर, संतोष निंबाळकर, निळकंठ शेळके, काका ढेरे, स्वप्नील तोरडमल, सुनील यादव, गणेश पालवे, काका अनरसे, सुदर्शन कोपनर, उदयसिंग राजपूत, यश बोरा, प्रशांत शिंदे, बबन लाडाने, उमेश जपे, दत्ता मुळे, निलेश पारखे, बजरंग कदम, बंटी यादव, रवी सुपेकर, धनंजय आगम, चिंतामण मुरकुटे, रुद्र भिसे, डॉक्टर संदीप बरबडे, रमेश अनारसे, अक्षय क्षीरसागर, ओंकार खराडे, रावसाहेब खराडे, अजित अनारसे यांच्यासह अनेक जण सहभागी भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिलेल्या सर्व महाराष्ट्रभर सूचनेनुसार 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यापासून ते प्रदेशापर्यंतच्या नेत्यापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि आज 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या कर्जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व मार्केट कमिटीचे संचालक, दूध संघाचे संचालक, सर्व आमचे नेते मंडळी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये समाविष्ट झाले। आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याला आपल्या देशाविषयी किती तळमळ आणि आत्मीयता आहे हा दाखवून देण्याचं पुन्हा एकदा संधी या भारतीय जनता पार्टीने भारतवासियांना दाखवून दिलेली आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपण या पुलगाम हल्ल्याचा सिंदूरचा हे करत असताना की भारताविषयी भारतीय जनता पार्टी किती तत्पर आहे हे दाखवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे। त्याच पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वारंवार कार्यक्रम भारतीय जनता पार्टी घेत आहे, त्यातलाच हा एक कार्यक्रम होता। व या आजच्या तिरंगा रॅलीला आमच्या अमरनाथ विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व सर्व आम्ही कर्जत शहरातील सर्व नेते हे उपस्थित राहून तिरंगा रॅली मोठ्या जोशात काढली। आणि त्याचा समारोप हा भारतीय जनता पार्टीचं कार्यालय माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या सूचनेनुसार हे सगळं करून राष्ट्रगीत घेऊन ही समारोप केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिरंगा यात्रा किंवा काय काय कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हर घर तिरंगा व आज तिरंगा रॅलीचं कर्जत मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलं होतं। विकसित भारताचा हा राष्ट्रध्वज कायम उभा राहणार आहे आणि कायम फडकत राहणार आहे आणि या दृष्टीनं आजची या तिरंगा रॅलीची या ठिकाणी सांगता झालेली आहे। काय काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे एकूण कार्यक्रमाचं स्वरूप काय काय आहे? काही नाही, आज
देशामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने तिरंगा रॅली, तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या देशामध्ये ज्या सीमेवर जे जवान लढतात त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण ही तिरंगा रॅली, तिरंगा पदयात्रा काढत आहोत। आज आपल्या कर्जत शहरामधून भारतीय जनता पार्टीचे व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी सहित विद्यार्थी असतील, अमरनाथ विद्यालयाचे विद्यार्थी असतील, सर्व पदाधिकारी असतील यांच्या सर्वांसहित उपस्थित राहून आज कर्जत शहरामध्ये पदयात्रा काढण्यात आली। तिला असा चांगल्या प्रकारे असा सर्वांनी मिळून प्रतिसाद दिला आणि ह्या पदयात्रेमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या। असे विविध प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतात। त्याच पद्धतीने एक दुसरा एक की सर्व पदाधिकाऱ्यांची व नागरिकांनी आपापल्या घरावर हर घर तिरंगा हा एक अभियान राबविण्यात येत आहे। त्याला बी असा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। असे बऱ्यापैकी कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने राबवण्यात येत आहेत। ऑपरेशन सिंदूर नक्कीच नुकतंच यशस्वी झालं, त्याच्याविषयी काय? आपल्या देशाचे कणखर असे पंतप्रधान यांनी ज्या टायमाला नक्षलवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर जो हल्ला केला आणि आपले पंतप्रधान त्या टायमाला परदेशात होते आणि त्यांनी ज्या टायमाला आपल्या देशामध्ये मायभूमीमध्ये आले आणि त्याच टायमाला त्या क्षणाला आपल्या भारताच्या सर्व तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि त्याच टायमाला त्यांना सांगितलं की तुम्ही ठरवताना ती तारीख आणि तुम्ही ठरवताना ती वेळ सर्व अधिकार ही आपल्या सैन्याला दिले आणि त्या सैन्याला अधिकार दिल्यामुळं आपल्या सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन ज्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांचे तिथं स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं आणि त्यांना म्हणजे आपण पाठिंबा देण्यासाठी ही पदयात्रा आपण काढत आहोत। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आज देशभर वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा काढण्यात येत आहेत, तिरंगा यात्रा वगैरे। जगामध्ये भारत देशाची वाटचाल होत असताना 21व्या शतकाकडे भारताची प्रगती आज जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्यासुद्धा वाढलेली आहे की जग आपल्या भारताकडे आता चांगल्या दृष्टीने पाहायला लागलेलं आहे। भारत देशाची महासत्तेकडे वाटचाल होत असताना देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे। म्हणून हर घर तिरंगा आणि तालुक्याच्या वतीने आज तिरंगा यात्रेचं आयोजन मंडळाच्या वतीने झालं। सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला। देशाच्या सैनिकांचं आपल्या मनोबल वाढावं, जवानांचं मनोबल वाढावं आणि आपल्या देशाविषयी सर्व घराघरामध्ये प्रेमभावना व्यक्त व्हावी यासाठी हर घर तिरंगा आणि यात्रेचं तालुक्यात आयोजन झालेलं आहे। त्यामुळं सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण यामध्ये दिसून येत आहे। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 26 29।